काल ज्या प्रकारे आपण प्रतिक्रिया दिली त्यानंतर आपला पक्ष एकला चलोरेचा नारा देणार का, स्वबळावर पुढच्या आगामी स्थानिक स्वराज्य आणि महापालिकेच्या निवडणुका लढणार का, असा सूर तुमचा आहे का? असं मी कालही म्हटलेलो नाही. मी एवढंच म्हटलो की शिवसैनिकांनी ताकदीनं येणार काळात 288च्या 288 मतदारसंघात शिवसेनेची ताकद निर्माण केली पाहिजे. संघटनात्मकदृष्ट्या आंदोलनाच्या माध्यमातून अन्य वेगवेगळ्या माध्यमातून अशी भूमिका शिवसैनिकांनी मांडलेली आहे. असं होत असताना निवडणुका अजून तर स्थानिक स्वराज्य संस्था कधी होतील याचा भरोसा नाही, कारण आत्ताच कालच सुप्रीम कोर्टाने जानेवारी महिन्याची तारीख दिलेली आहे. परंतु असं कुठेही आम्ही म्हटलेलो नाही की महाविकास आघाडीतून सोडून शिवसेनेने एकटं लढत. शिवसेनेनं आपली ताकद पूर्णच्या पूर्ण 288 मतदारसंघात निर्माण केली पाहिजे, करावी, अशा प्रकारचा सूर सर्वांचा आहे, हे सत्य आहे. पण जागा वाढल्या असतील 288 जागा नाही, ठीक आहे ना, याला 5 वर्ष आता या निवडणूक नाही. आता जे झालं आहे बा, मग तुम्ही लोकसभेला आम्ही सगळ्यांनी म्हणून 33 जागा जिंकल्या, ते काय नाही लक्ष देत तुम्ही. ठीक आहे, विधानसभेला कमी झाल्या, काही हरकत नाही, त्याची कारणं आपले सगळे समोर येतात. यथावकाश अजून महिना 2 महिन्याने आणखी त्याच्यातून क्लॅरिटी बाहेर येईल. परंतु याच महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही 33 जागा लोकसभेला जिंकलेलो, मतदार तेच होते, आताही मतदार तेच आहेत. आणि म्हणून या निवडणुकीत अपयश आलं आणि त्या निवडणुकीत यश आलं म्हणून वेगळ्या भूमिका होऊ शकत नाही. लोकसभा निकालानंतर काँग्रेसचे नेते अति आत्मविश्वासात होते, त्याच्यामुळे हे सगळं घडलंय असं तुमचं किंवा कार्यकर्ते असं आहे. काही कार्यकर्ते म्हणत होते काँग्रेसचे लोक तर कोणते आता मिनिस्ट्री मिळणार आणि कोणतं खातं मिळणार याच्यावर चर्चा करत होते. हे सत्य आहे. चीफ मिनिस्टरसाठी 10 लोक इच्छुक होते. मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांचंच नाव CM साठी पुढे गेलं असतं तर 2-5% मतं स्विंग झाली असती. आज असं नाव मग काँग्रेसचं त्यांना CM करायचं, त्यांनी नाव डिक्लेअर, उद्धवजी म्हटले होते चला मी नाही मागे हटतो, तुम्ही नाव डिक्लेअर करा, ते पण नाही झालं ना. परंतु उद्धवजी ठाकरे साहेब या महाराष्ट्रामध्ये त्यांची एक प्रतिमा, त्यांच्या सगळ्या जाहीर सभा सगळं जर बघितलं ते प्रचंड जनमत त्यांच्या मागे. चिंतन तुम्ही करताय, कोणाचा कोणाला फायदा झाला? शिवसेनेचा काँग्रेसला झाला की काँग्रेसचा शिवसेनेला झाला? नाही, सगळ्यांचा एकमेकांना फायदा झालेला आहे. कोणाचा तोटा हे बा, तुम्हाला लोकसभेचं उदाहरण मी वारंवार देतोय की जी काँग्रेस 1 जागा होती त्या काँग्रेसचे 13 जागा आल्या. झालंच ना. आमचे 4 होते, 9 खासदार झाले, आम्हालाही फायदा झाला, त्यांनाही फायदा झाला. त्यानंतर काँग्रेस कुठे दिली ना, महाराष्ट्रात ना, हरियाणात ना, जम्मू? नाही, मला तरी वाटतं, हे माझं व्यक्तिगत मत आहे की लोकसभा जिंकल्यानंतर काँग्रेसच्या मनामध्ये जास्त अति आत्मविश्वास आला असावा, कारण जम्मू काश्मीर, हरियाणा आणि महाराष्ट्र या सगळ्या ठिकाणी काँग्रेस जिंकू शकत होती अशी स्थिती निश्चित होती. हरियाणामध्ये सुद्धा होती, महाराष्ट्रामध्ये सुद्धा होती आणि झारखंडमध्ये सुद्धा. झारखंड JMMने स्वतःच्या ताकदीवर बऱ्याच गोष्टी केलेल्या आहे. मुंबई महापालिकेमध्ये याआधी शिवसेना स्वबळावर लढली, महापौर झाला. आता स्वबळाचा नारा मुंबई महापालिकेच्या दरम्यान दिला जाणार का, किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी पूर्ण राज्यभर? हे पहा, मुंबई आणि वेगवेगळ्या ठिकाणची स्थानिक स्वराज्य संस्था, प्रत्येक ठिकाणचं वातावरण, राजकीय स्थिती, सामाजिक स्थिती वेगवेगळी असते आणि मला असं वाटतं त्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या भूमिका सगळ्याच पक्षाच्या वेगवेगळ्या असतात. म्हणून आत्ताच काय सगळ्याच ठिकाणी होईल आणि सगळ्याच ठिकाणी होणार नाही असं कोणतंही वक्तव्य करता येणार नाही. परंतु मला असं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये त्या त्या स्तरावर, स्थानिक स्तरावरच्या नेतृत्वावर या गोष्टी सोडून दिल्या जात असतात. ही सगळ्याच पक्षाची पद्धती आहे आणि वाटतं तीच पद्धती अवलंबली जाईल. परंतु अजून वर्षभर तरी या निवडणुका होतील असं कुठंच मुळीच चित्र दिसत नाही आहे. ठाकरे आणि ठाकरे एकत्र यावं असं बरेच चर्चा रंगलेल्या पाहायला मिळत आहेत. उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक म्हणून तुम्ही त्याकडे कसं बघता? बिलकुल नाही, बिलकुल असं कदापि होण्याची शक्यता मुळीच नाही आणि असे आमच्या शिवसेनेत कुठेही या विषयावर चर्चा नाही आणि कोणाची भावना सुद्धा नाही. मनसेमध्ये असा एक छुपा सूर दिसत होता की त्यांना असं वाटत होतं की पराभूत झालेले उमेदवार जे आहेत ते भाजपकडे त्यांची जवळीक झाली, त्याच्यामुळे त्यांचा पराभव झाला. यदा कदाचित जर मनसे आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विधानसभेला एकत्र लढला असता तर जागा वाढल्या असत्या का, आणि त्याला जोडून आगामी काळात असा प्रस्ताव समोर येऊ शकतो? हे पहा, मनसे नेमकं कोणाच्या बाजूने होती आणि कोणाच्या विरोधात होती हे मनसेने स्पष्ट केलं पाहिजे. कारण मनसे एकीकडे लढत होती
देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करा म्हणत होती आणि देवेंद्र फडणवीसांच्याच पक्षाच्या विरोधात इलेक्शन लढत होती. देवेंद्र फडणवीसांचा जो पक्ष आहे त्याची अलायन्स आहे त्यांच्या विरोधात लढत होती. भूमिका नेमकी काय होती? तुम्ही कोणाविरुद्ध लढत होते किंवा कोणाच्या बाजूने लढत होती ही तुमची स्पष्ट भूमिकाच नाही ना. सैन्याने जायचं कुठं, कोणावर वार करायचा हेच सुस्पष्ट नव्हतं ना. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं मी आता त्यांचा पराभव झाला नाही, कारण आमचाही पराभव झाला. मी काय त्यांच्याकडे बोट दाखवणार नाही, पण तो त्यांची वैचारिक गोंधळ झालेला होता एवढं नक्की. वैचारिक गोंधळ बाजूला ठेवला तर कधी साथ घालण्यात आली तर विचार होईल किंवा असं काही चर्चा आहे तुमच्या पक्षात? मला नाही वाटत. आमच्या पक्षात तर काही 0% चर्चा आहे या विषयावर. 0 म्हणजे विषय पण नाही आमच्याकडे. बाळासाहेबांचं नाव टिकावं यासाठी हे प्रयत्न होतील असं वाटतंय तुम्हाला? बाळासाहेबांचं नाव जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत राहणार आहे. त्यामुळे असं कोणाबरोबर मनसेबरोबर गेलं नाही गेलं तर बाळासाहेबांचं नाव कमी होईल जास्त होईल असं मुळीच नाही. 4 दिवस झाले मुख्यमंत्री पदाचा अजूनही निर्णय होत नाहीये ना. मंत्रिमंडळ बसतंय ना काही विचार होत आहेत. दिल्ली वारी आज तिन्ही नेते करतात. आज ठरेल ना मग त्यांचं. आज ठरेल. दिल्लीवाल्यांना वेळ नसेल. अमित शहा पुन्हा एकदा धक्का तंत्र देतील आणि नवीन शहर आणण्याची शक्यता आहे का राज्यामध्ये असं वाटतं? मला नाही माहिती. भारतीय जनता पार्टीचं इंटरनल मला काय माहिती असायचं काही कारण नाही ना. आम्हाला जाणून घेण्यात पण इच्छा नाही काही. जसं आता तुम्ही मनसेचं सांगताय तसंच वंचितमुळे मोठा फटका महाविकास आघाडीला बसला होता. बिलकुल काही नाही बसलेला. वंचित काय मतं खाण्यासाठी समोरचं सीट पाडण्यासाठी उभं असणारं संघटन असं जिंकण्यासाठी लढतच नाही. ते कोणाला तरी पाडण्यासाठी उभं राहत असतात. निर्मला सीतारामन यांचे पती आहेत परकला प्रभाकर यांनी एक विश्लेषण असं केलंय की दुपारीच्या ट्रेंड नंतर साधारणतः 3 ते 4 नंतर मतांचा टक्का वाढला आणि जेणेकरून भाजपला किंवा युतीला असा फायदा झाला असा. रोहित पवारांनी देखील हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे. तुम्हाला खरंच असं वाटतं का की दुपारच्या नंतर काही गडबड झाली असावी? आता दुपारच्या नंतर मतदान केंद्रावर गावागावात काय झालं हे तुम्हाला काय सांगायचं. मतदार वाट पाहत होते भारतीय जनता पार्टीचे लोक कधी येतील, शिंदे गटाचे लोक कधी येतील, कधी काय घेऊन येतील आणि देतील आपल्याला आणि मग मतदानाला जातील असं बऱ्याच जणांची भूमिका होती बऱ्याच गावात. शिंदे म्हणतात की मला मुख्यमंत्रीपद नको, दिल्लीत निर्णय घेतला जाईल तो. मात्र त्यांच्याकडनं लॉबिंग केली जाते कारण खासदार तर त्यांना भेटतायत भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना. मला असं वाटतं त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीने जवळजवळ बहुमत प्राप्त केलेलं आहे. 145 जागा लागतात बहुमताला. 138-139 त्यांच्याजवळ आहे आणि आणखी त्यांनी ठरवलं तर 1 दिवसात ते 145 पण करतील. आणि एवढ्या जागा जिंकल्यावर मला वाटत नाही कोणताही पक्ष दुसऱ्याला मुख्यमंत्रीपद देत असतो. एकदा रिवॉर्ड गद्दारीचं त्यांना दिलेलं आहे. वारंवार असे रिवॉर्ड दिले जात नाही. रिफायनरी प्रकल्प जो आहे उदय सामंत असं म्हणतात की जर लोकांना नको हवा असेल तर आम्ही तो आणणार नाही, पण आधी त्यांची भूमिका वेगळी होती आता वेगळी आहे. काय सांगाल त्याबद्दल? तिथल्या लोकांचा विरोधच आहे ना. चांगले उद्योग गुजरातला न्यायचे आणि जे प्रदूषण करणारे लोकांचं जीवन उद्ध्वस्त करणारे ते प्रकल्प इकडे आणायचे. ही दुटप्पीपणा कशाला? रिफायनरी तिकडे घेऊन घ्या. आमचे गेलेले 4 जे मोठे मोठे वेदांत, फॉक्सकॉन, टाटा एअरबस, बल्क ट्रक, मेडिकल डिव्हाइस इकडे पाठवा. बरोबर आहे की नाही? त्यामुळं रिफायनरीच्या बाबतीत उदय सामंतांनीच किती आग्रह केला होता, किती लोकांवर अत्याचार केले होते, लाठीमार केला, अश्रुधूर सोडला, गावागावात लोकांची कोंडी केली. आता मला असं वाटतं त्यांना याच्यातून चांगले विचार सुचलेले असावेत. गुजरातला घेऊन जातात असं आता एक चर्चा समोर येते की रिफायनरी गुजरातला घेऊन जायची. जाऊ द्या ना, पण आपले गेलेले वेदांता, फॉक्सकॉन, मेडिकल डिव्हाइस, बल्क ट्रक, टाटा एअरबस इकडे आले पाहिजे. ईव्हीएम बद्दल बोललं जाते, बॅलेट पेपर बद्दल बोललं जाते. ईव्हीएमच्या विरोधात अनेक याचिका सुद्धा दाखल होत आहेत. खरंच या याचिकेमधनं काही कॉन्क्रीट बाहेर निघेल असं वाटतंय? निघेल ना. हे पहा, ठीक आहे निकाल लागले त्याच्याविषयी काय व्हायचं ते होईल. पण जर लोकांचं मत असेल असं की आपल्याला बॅलेट द्या तर का घाबरतात मग सत्ताधारी पक्ष बॅलेटवर घ्यायला? का नाही म्हणतात? सगळ्यांचंच मत आहे असं. आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं 2014च्या आधी असंच मत होतं ईव्हीएम विषयी. मला असं वाटतं जर जनतेचं हे मत असेल, गावागावातून त्याला उठाव होत असेल,
ज्या पद्धतीनं मतमोजणी असेल याच्यामध्ये तफावत आढळते, तर लोकांची इच्छा असेल बॅलेटवर घ्यायची तर ती घेतली पाहिजे. पराभव झालेला असला तरी येत्या काळात महाविकास आघाडी किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नेमकी कार्यकर्त्यांना उभारणी देण्यासाठी काय भूमिका राहील? बिलकुल होईल. शिवसेना पक्षप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा उभारी घेईल. माननीय आदित्य साहेबांचं नेतृत्व आहे, युवकांना प्रेरणा देणारं. या दोन नेतृत्वाच्या खाली येणाऱ्या काळात शिवसेना पुन्हा ताकदीनं या महाराष्ट्रात, भले शिवसेना काही निवडणुका लढण्यासाठी जन्मलेली नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. शिवसेना या महाराष्ट्राच्या रक्षणासाठी, मराठी माणसाच्या हिंदुत्वाच्या रक्षणासाठी निर्माण झालेली, आणि ते काम शिवसेना ताकदीनं करत राहील. एकूणच निकालाच्या इतक्या दिवसानंतरही मुख्यमंत्री पदाबाबत स्पष्ट चेहरा नाहीये, त्याबाबत अजूनही चर्चा या पडद्यावर सुरू आहेत. पुन्हा एकदा फडणवीसांना झुकतं माप देण्यासाठी भाजपचाच अंतर्गत कलह असल्याचं पाहायला मिळतं. असू शकतं ना. शेवटी आता एवढी मेजॉरिटी झाल्यावर पक्ष स्वतंत्र विचार करत असतं. दिल्लीतून बसणाऱ्या लोकांचा विचार वेगळा असतो, राज्यातल्या बसलेल्या लोकांचा विचार वेगळा असतो. कार्यकर्त्याची भावना वेगळी असते, जनतेची भावना वेगळी असते. पण शेवटी जे काय होत असतं पक्षाच्या नेतृत्वाच्या याच्यानंतरच होतं. त्यामुळे मला असं वाटतं पक्ष नेतृत्व भारतीय जनता पार्टीचं निर्णय घेईल योग्य. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.